जर तुमचं मन आधीच भरलेलं असेल तर तुम्ही काही नवीन शिकू शकता का? जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला सगळं माहीत आहे तर खरंच तुम्हाला माहीत आहे का? आजची कथा एका अशा माणसाची जो ज्ञान घ्यायला आला होता पण स्वतःला रिकामा करायला तयार नव्हता. आणि समोर होते गौतम बुद्ध. एका नगरात एक खूप मोठा विद्वान राहत होता. तो पुस्तकांचा ज्ञानी होता. प्रत्येक विषयावर त्याचं प्रभुत्व होतं. लोक त्याला गुरु मानायचे. पण त्याच्या आत एक मोठी समस्या होती, अहंकार. त्याला वाटायचं माझ्यापेक्षा जास्त कोणालाच माहीत नाही. एक दिवस त्याने ऐकले की एक महान संत आले आहेत. त्यांच्याकडे खरा ज्ञान आहे. ते होते गौतम बुद्ध. त्यांनी विचार केला, चला पाहूया हे माझ्यापेक्षा काय जास्त जाणतात. तो बुद्धाच्या भेटीला गेला आणि सतत बोलत राहिला. त्याचं ज्ञान, त्याला उपलब्धी, त्याचे तर्क तो थांबतच नव्हता. आणि बुद्ध फक्त शांतपणे ऐकत होते. मध्ये काहीही बोलले नाही. थोड्या वेळाने बुद्धांनी चहा आणायला सांगितले. 2 कप ठेवले आणि चहा ओतायला सुरुवात केली. पहिला कप भरला पण बुद्ध चहा ओततच राहिले. कपातून चहा बाहेर वाहू लागला. विद्वान आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, थांबा, कप आधीच भरला आहे. बुद्ध हसले आणि म्हणाले, जसं हा कप भरलेला आहे तसंच तुमचं मनही भरलेलं आहे अहंकाराने. तुमच्या ज्ञानाने जोपर्यंत तुम्ही ते रिकामे करणार नाही तोपर्यंत तुम्ही काही नवी शिकू शकत नाही. तो विद्वान पहिल्यांदाच शांत झाला. त्याला समजले तो शिकायला नाही तर स्वतःला सिद्ध करायला आला होता. त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याने डोकं खाली केले आणि म्हणाला, मला शिकवा, कसं रिकामं व्हायचं? बुद्ध म्हणाले, जोपर्यंत तुम्ही स्वतःला रिकामं करत नाही तोपर्यंत तुम्ही कधीही भरू शकत नाही. ज्ञान त्यांनाच मिळते जे शिकण्यासाठी तयार असतात. लक्षात ठेवा, सर्वात मोठे अज्ञान म्हणजे आपल्याला सगळं माहीत आहे असं समजणं. जर पुढे जायचं असेल तर आधी स्वतःला रिकामं करणं शिका. हाच बुद्धांचा मार्ग आहे.